श्रोते हो, हेमंत कुलकर्णी सर मुलुंड मुंबई येथून एका लवंगलता या वृत्तातील गझलेमध्ये लिहित आहेत. लवंगलता या वृत्तातील गझल सादर करतोय हेमंत कुलकर्णी सरांची मुलुंड मुंबई येथून पाठवलेली. की घराजवळच्या देवळात ना दूर दूरच्या गावी, घराजवळच्या देवळात ना दूर दूरच्या गावी, शोध शोधुनी सापडशी ना नदी किनारी बावी. वाह, शोध शोधुनी सापडशी ना नदी किनारी बावी, पायी पायी धावत सुटलो ओलांडून या डोंगर, पायी पायी धावत सुटलो ओलांडून या डोंगर, कधी सपाटी दरी कपारी तीर पालते सागर, कधी सपाटी दरी कपारी तीर पालते सागर, जपत पद्यानी नवसही केले एका नक्ती भुक्ती, तळमळ व्याकुळ काकुळतीने केली हरीची भक्ती, तळमळ व्याकुळ काकुळतीने केली हरीची भक्ती. आणि शेवटच्या शेरामध्ये सर लिहित आहेत की थकून भागून मिटता डोळे अंतरात तू दिसला, थकून भागून मिटता डोळे अंतरात तू दिसला, चैतन्या तू श्वासच माझा, चैतन्या तू श्वासच माझा, संशय पुरता फिटला, संशय पुरता फिटला, पुरता फिटला. वाह वाह वाह, एक से एक बडकर असे अप्रतिम असे शेर या गझलेमध्ये होते. की पायी पायी धावत सुटलो ओलांडून या डोंगर, कधी सपाटी दरी कपारी तीर पालथे सागर. आणि जसं की शेवटच्या शेरामध्ये सरांनी लिहिलेलं होतं की थकून भागून मिटता डोळे अंतरात तू दिसला, थकून भागून मिटता डोळे अंतरात तू दिसला, चैतन्या तू श्वासच माझा, संशय पुरता फिटला, संशय पुरता फिटला, पुरता फिटला. आणि जेव्हा थकून भागून डोळे मिटल्यानंतर अंतरात तू दिसला, तेव्हा चैतन्या तू माझा श्वास आहे आणि पूर्ण संशय जो आहे तो फिटला. तर लवंगलता या वृत्तातील अप्रतिम शेर असलेली सरांची ही सुंदर अशी गझल होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलं आहे. रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून की तूच माझा श्वास तूच माझा विश्वास, तूच माझा श्वास तूच माझा विश्वास, तुझ विन मी राहू कशी राजा विन राणी रे, तुझ विन मी राहू कशी राजा विन राणी रे, जीव माझा तुझ्यातच तूच माझे जीवन, जीव माझा तुझ्यातच तूच माझे जीवन, तू माझ्यासाठी होतास आहेस राहशील, तू माझ्यासाठी होतास आहेस राहशील, कशी जगू मी तुझं विन रे, कशी जगू मी तुझं विन रे, तुझं विन रे. वाह, तर निस्सीम प्रेमाचे अप्रतिम असे भाव मांडणारी ही मॅडमची रचना होती. की तू माझा श्वास आहे, तू माझा विश्वास आहे आणि तुझ्या विना मी कशी राहू. एवढंच नाही तर माझा जीव तुझ्यामध्ये आहे आणि तू माझा आहेस, माझाच राहशील, तुझ्या विना मी जगू शकत नाही. तर हे भाव म्हणजे श्वास असतो, हे भाव म्हणजे विश्वास असतो, हे भाव म्हणजे तो प्रेमाचा ध्यास असतो. आणि त्याग समर्पण यांनी ओतप्रोत भरलेली मॅडमची ही सुंदर अशी रचना. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सौ माधुरी म इनामदार मॅडम लिहित आहेत. सौ माधुरी म इनामदार मॅडम यांनी लिहिलं आहे की माझ्या कुशीत तू जन्मलास श्वास तू माझा, माझ्या कुशीत तू जन्मलास श्वास तू माझा, स्वतःला घडवलेस जरी होता खडतर प्रवास तुझा. वाह, स्वतःला घडवलेस जरी होता खडतर प्रवास तुझा, आता समाधानी सांज आमुची तुझी प्रेमळ साथ, आता समाधानी सांज आमुची तुझी प्रेमळ साथ, विणविते विधात्यास मी, विणविते विधात्यास मी, नित्य ठेव तुझ्या पाठीवर हात, नित्य ठेव तुझ्या पाठीवर हात, नित्य ठेव तुझ्या पाठीवर हात. तर एका आई वडिलांची मनातली ही भावना, की जसं की आईची भावना असते की माझ्या कुशीत तू जन्मलास, तू माझा श्वास आहेस आणि तू स्वतःला घडवलं, तुझा प्रवास खडतर होता, खूप संकटे आले, अडीअडचणी होत्या, खाचखळगे होते, तू जिद्दीनं तो खडतर असा प्रवास पूर्ण केला, स्वतःला घडवलं, स्वतःला सिद्ध केलं. आणि आता तुझं हे यश पाहून, तुझं हे कर्तृत्व पाहून
तुझी ही भरारी पाहून आमची जी सांज आहे ती सांज समाधानी आहे आणि तुझी ही जी प्रेमळ साथ आहे ती अशीच राहू दे. त्या विधात्याकडं आशिष मागितलेला आहे मॅडमनी शेवटच्या ओळींमध्ये की तुझ्या पाठीवर त्यानं नित्य हात ठेवावा, तुला सुख समृद्धी मिळावी, तुला भरभराट लाभावी, तुला समाधान लाभावं. तर आपल्या मुलांप्रती एका आईच्या मनातले जे भाव असतात, आईच्या मनातल्या ज्या भावना असतात त्याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शुभांगी आनंद भोसले मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. सौ शुभांगी आनंद भोसले मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय की जगण्याची आस तू हृदयातील श्वास तू, जगण्याची आस तू हृदयातील श्वास तू, हिरवळ आभास तू, हिरवळ आभास तू, चांदण्यांची रास तू, चांदण्यांची रास तू. वाह, खरंच ही जगण्याची आस आणि हृदयातला श्वास, हिरवळीचा आभास आणि चांदण्यांची रास, अप्रतिम असं शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून. सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिलंय की आस तू भास तू, तूच माझा श्वास तू, आस तू भास तू, तूच माझा श्वास तू, हात तू साथ तू, तूच दिव्यांची वात तू. वाह, हात तू साथ तू, तूच दिव्यांची वात तू, आधार तू साकार तू, तूच प्रांजळ होकार तू, आधार तू साकार तू, तूच प्रांजळ होकार तू, रित्या मनात वसेल मी, कधी मला सांगेल तू, रित्या मनात वसेल मी, कधी मला सांगेल तू, कधी मला सांगेल तू. वाह, तू भास, तू श्वास, तू साथ आणि तू दिव्यांची वात. खरंच ती व्यक्ती जी जिवलग असते, ती व्यक्ती जी श्वास असते, ती भास असते, आभास असते. आणि आपण जेव्हा मनामध्ये गर्द असा काळोख दाटलेला असतो तेव्हा तीच व्यक्ती एक वात बनून आपल्यासाठी, एक दीपस्तंभ बनून, एक दिव्याची वात बनून आपल्याला मार्ग दाखवत असते, नाही का. मन हे रितं असतं, त्या रित्या मनामध्ये असलेली ती एक प्रेमळ साथ. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीपाशी अशी अनमोल हिऱ्यासारखी माणसं आहेत तर त्या अनमोल आणि हिऱ्यासारख्या माणसांसोबतचा जो प्रवास आहे तो खरंच आनंददायी असा प्रवास असतो, तो उल्हासित करणारा प्रवास असतो, तो मन प्रफुल्लित करणारा प्रवास असतो, तो बागेतल्या टवटवीत अशा फुलांच्या रूपासारखा जो आहे तो प्रवास असतो, नाही का. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ सुनीता शशी दरेकर मॅडम यांनी लिहिलंय मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून. सौ सुनीता शशी दरेकर मॅडम लिहित आहेत मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून की संसाराच्या वाटेवरती तुम्हीच माझ्या मनीचा क्षणोक्षणी ध्यास आहे. वाह, संसाराच्या वाटेवरती तुम्हीच माझ्या मनीचा क्षणोक्षणी ध्यास आहे, संसार वेल बहरत जाताना तुम्हीच माझ्या हृदयातील प्रत्येक क्षणाक्षणांच्या सहवासात माझा श्वास आहे, प्रत्येक क्षणाक्षणांच्या सहवासात माझा श्वास आहे, माझा श्वास आहे. वाह, तर संसाराच्या वाटेवर मनामध्ये मनीचा जो क्षणोक्षणाचा ध्यास आहे त्याला मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे. आणि भरलेल्या संसारवेलीमध्ये हृदयातल्या प्रत्येक क्षणामध्ये आणि त्या सहवासामध्ये असलेला श्वास मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सोनाली आळंदीकर मॅडम लिहितात जिल्हा नाशिक येथून. सोनाली आळंदीकर मॅडम यांनी जिल्हा नाशिक येथून लिहिलं आहे की वाट तुझी पाहे राधा पानावती माझे डोळे, वाट तुझी पाहे राधा पानावती माझे डोळे, गवळ्यांची नार मीरे, गवळ्याची नार मीरे, भक्तिभाव माझे भोळे, भक्तिभाव माझे भोळे, श्रावणही हरवला मयूरही झाले शांत, श्रावणही हरवला मयूरही झाले शांत, कोकिळेचा कंठ आता करीतसे रे आक्रांत, कोकिळेचा कंठ आता करीतसे रे आक्रांत, वृंदावनी एकांतात यमुनेच्या काठावरी, वृंदावनी एकांतात यमुनेच्या काठावरी,
आठविते नाद तुझ्या मुरलीचा रे मुरारी, आठविते नाद तुझ्या मुरलीचा रे मुरारी. श्वास तू माझा सावळ्या, श्वास तू माझा सावळ्या, आभाळाचा तुझा रंग. श्वास तू माझा सावळ्या, आभाळाचा तुझा रंग. परतुनी येई कान्हा, परतुनी येई कान्हा, लाभो भक्तिमय संग, लाभो भक्तिमय संग, लाभो भक्तिमय संग. वाह वाह वाह. अगदी मंत्रमुग्ध करणारे असे हे शब्दांकन होते की श्रावणही हरवला, मयूरही झाले शांत, कोकळीचा कंठ आता करीतसे रे आक्रांत. तू येऊन जा आणि हा भक्तिमय संघ जो आहे तो लाभू दे. तर खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी ही रचना होती. आणि पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या अप्रतिम अशा चारोळ्यांमध्ये श्री माधव सुक्रिया गुरवसर लिहित आहेत दे धक्का मार या नावाने. श्री माधव सुक्रिया गुरवसर दे धक्का मार, जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड पोस्ट अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. पहिल्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की या जीवात जीव माझ्या तोपर्यंत तू श्वास माझा, या जीवात जीव माझ्या तोपर्यंत तू श्वास माझा. सांगणा विश्वास आहे का या विश्वात माझ्यावर तुझा, सांगणा विश्वास आहे का या विश्वात माझ्यावर तुझा. वाह. तर या जीवात जीव असेपर्यंत तू माझा श्वास राहशील आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे का असा प्रश्न विचारून, या विश्वात माझ्यावर तुझा विश्वास आहे का असा प्रश्न विचारून सरांनी प्रेमाची खात्री दिलेली आहे या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमधून. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की श्वास आहे तर आपण आहोत, श्वास आहे तर आपण आहोत, आणि आपल्यासाठी ही दुनिया आहे, आणि आपल्यासाठी ही दुनिया आहे. श्वास नसेल तर काय कोणासाठी, सारेच विश्व साऱ्यांसाठी शून्य आहे. श्वास नसेल तर काय कोणासाठी, सारेच विश्व साऱ्यांसाठी शून्य आहे. आणि खरं आहे की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माणूस आहे, आणि श्वास नसेल तर सगळी दुनिया ही शून्य आहे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या दुसऱ्यासुद्धा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय ज्यामध्ये सुनिशा कुलकर्णी मॅडम लिहित आहेत गोरेगाव पूर्व मुंबई येथून. सुनिशा कुलकर्णी मॅडम यांनी गोरेगाव पूर्व मुंबई येथून लिहिलंय की रांजण भरले चांदण्यांनी प्रतिबिंबित चंद्रमणी तू. वाह. रांजण भरले चांदण्यांनी प्रतिबिंबित चंद्रमणी तू, उधान भरती ओढीची प्रेम लाटातून गावे तू, उधान भरती ओढीची प्रेम लाटातून गावे तू. शरद पौर्णिमेचे नभमंडल, शरद पौर्णिमेचे नभमंडल, अधर गाती तुझीच गाणी, शरद पौर्णिमेचे नभमंडल, अधर गाती तुझीच गाणी. श्वास माझे तुला शोधती, श्वास माझे तुला शोधती, जन्मोजन्मी तुझीच राणी, जन्मोजन्मी तुझीच राणी. वाह वाह. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की रांजण भरले चांदण्याने प्रतिबिंबित चंद्रमणी तू. आणि जसं की मॅडम त्यांच्या शेवटच्या चारोळीमध्ये लिहिलंय की श्वास माझे तुला शोधती, जन्मोजन्मी तुझीच राणी, जन्मोजन्मी तुझीच राणी. तर श्वासांबद्दल आणि जन्मोजन्मी मी तुझीच आहे याबद्दलचे आश्वासक असे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये उधळलेच रंग, उधळलेच रंग या शीर्षकाखाली सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून. सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिलंय की हळुवार या वाऱ्यापरी तू हवा मज आसपास, हळुवार या वाऱ्यापरी तू हवा मज आसपास, मी गुंतलेली रे तुझ्यात तू श्वास माझा तूच ध्यास, मी गुंतलेली रे तुझ्यात तू श्वास माझा तूच ध्यास. मनाच्या रे आभाळात स्वप्नांची बहरलेली रास, मनाच्या रे आभाळात स्वप्नांची बहरलेली रास. उधळलेच रंग छान किती, उधळलेच रंग छान किती, दरवळतो मृदगंध खास, दरवळतो मृदगंध खास. वाह वाह. तर हळुवार वाऱ्यापरी तू आसपास हवा आहेस आणि
मी तुझ्यामध्ये एवढी गुंतलेली आहे की तूच माझा श्वास आणि तूच माझा ध्यास आहेस. एवढंच नाही तर मनाच्या आभाळामध्ये बहरलेली स्वप्नांची एक सुंदर अशी रास आहे आणि रंग एवढे सुंदर तू उधळलेले आहेस की त्याचा मृदगंध जो आहे तो अगदी खास असा मृदगंध जो आहे तो आजही दरवळतो आहे, तनामनात दरवळतो आहे. अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.